बिबटप्रवण क्षेत्रात लहान मुलांनी रात्री एकटे फिरू नये. पालकांनी योग्य ती काळजी घ्यावी. आपल्या घराजवळ किंवा शेतात बिबट्या दिसल्यास किंवा पायाचे ठसे दिसल्यास अफवा पसरवू नये. वन विभाग मध्ये कळवावे. रात्रीच्या वेळी लहान मुलांना वृद्धांना एकटे सोडू नये. बिबट आपल्या उंची समान प्राण्यांवर वस्तूंवर हल्ला करतो. घरापासून थोडे लांब सुरक्षित अंतरावर पीक किंवा ऊस लावा. घराच्या आसपास झाडे झुडपे असल्यास तो परिसर स्वच्छ ठेवा. बिबट वावक क्षेत्रात रात्री पायी एकटे फिरताना हातात टॉर्च काठी बाळगा. मोठ्याने मोबाईलवर किंवा रेडिओवर गाणी लावा. पाळीव प्राण्यांना बंदिस्त गोठ्यात आणि सुरक्षित ठेवा. गोठ्यात मोठे लाईट लावा. पाळीव प्राणी बाहेर मोकळे बांधू नका. वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972च्या तरतुदीनुसार बिबट्याला पकडणे, मारणे अथवा इजा करणे किंवा तसे पकडण्याचा प्रयत्न करणे हा गंभीर गुन्हा असून त्यासाठी जबरदस्त शिक्षा आहे. बिबट्या दिसल्यास किंवा गावात आल्यास त्याच्या मागे धावून त्याला गराडा घालू नये. त्याला कोणत्याही प्रकारची इजा करू नये. बिबट्या हा सभोवतालच्या परिसराचा नैसर्गिक भाग आहे. तो अत्यंत लाजाळू असून मानवाशी मुख्य संपर्क टाळणारा व अंधारात कार्यरत असणारा प्राणी आहे. या परिसरात वावरताना बिबट्याशी तुमचा सामना होण्याची शक्यता आहे. अशा वेळी हे काही सोपे उपाय पाळल्यास तुम्हाला व बिबट्याला जोखीम पोहोचण्याची शक्यता कमी होईल. बिबट्या सहसा माणसाच्या जवळ जात नाही, पण त्याला कोणत्याही प्रकारे डिवचण्याचा प्रयत्न केल्यास तो माणसावर प्राणघातक हल्ला करतो. शेतात काम करीत असताना खाली बसून करावे लागतात. बिबट वावर क्षेत्रात शेतमजुरांनी विशेष लक्ष द्यावे. समूहाने काम करावे. विहिरीत बिबट्या पडल्यास त्याला डिवचू नये. त्याला दगड लाकूड मारू नये. गर्दी गोंगाट करू नये. वन विभागाला कळवावे. उन्हाळ्यात रात्री घराबाहेर अंगणात झोपू नये. अंगणाला बंदिस्त कुंपण टाकावे. तसेच रात्रीच्या वेळी दरवाजे बंद ठेवावे. अशा प्रकारची काळजी घेतल्यास मानवाचा आणि बिबट्याचा संघर्ष टाळता येईल.